आज दसरो असल्या कारणाने सॉरी निघायची होती देवळात. डायरेक्ट गाडीची किक मारला आणि डायरेक्ट सॉरी येऊन पोचली ती म्हणजे देवळात. देवळाकडे भरपूर गर्दी होती. सगळेजण रांगेत उभे होते. आम्ही सुद्धा रांगेत उभे राहू म्हटला देवळाचा व्हिडिओ काढूया. छोटंसं व्हिडिओ काढला आणि डायरेक्ट देवळाच्या आतमध्ये येऊन पोहोचला. देवळात येईल सगळेजण रांगेत उभे होते. देवळाच्या प्रत्येक खांबावर सापाचे मूर्ती होते. एक नंबरच दिसत होते. देऊळ एवढा भारी केल्याने का आता एक नंबरच दिसत होता. डायरेक्ट इलाव देवाच्या पायाकडे. गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काय करूक भेटत ना, छोटी छोटी क्लिप घेतले. देवाच्या पाया पडले आणि बाजूच्याच असलेल्या मंदिरात सुद्धा पाया पडा. थैले सुद्धा देवांच्या पाया पडले आणि आज मी पहिल्यांदाच जाणार होते त्या स्वामींच्या मठात. त्या मठ कोणाकोणाक माहिती असा त्यांनी मागा कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा गाडीचे किक मारलं आणि डायरेक्ट स्वामींच्या मठाकडे येऊन पोहोचला. स्वामींच्या मठाकडील वातावरण एक नंबरच होता. पहिला विठ्ठल आणि रुक्मिणीचा दर्शन घेतला, मग दत्ताचं दर्शन घेतलं आणि स्वामींचा सुद्धा दर्शन घेतलं. एवढा बघून भारी वाटत होता की मनात सुद्धा समाधान वाटत. जे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा जप चालू होतो. आम्ही पण म्हटलं जरा जप करूया. तैसून वाट धरलं आणि गाडीकडे येऊन पोहोचलो, कारण आज सगळ्या देवींच्या पाया पडायचा असा. पटापट गाडीचे किक मारलं आणि डायरेक्ट देवीकडे येऊन पडलं. पहिले देवीचं दर्शन घेतलं होती म्हणजे बाजारपेठची आई भवानी. दर्शन घेतलं आणि दुसऱ्या देवीकडे गेलं. ही असं देवी भाजपची देवी. पटापट आतमध्ये येईल आणि भाजपच्या देवीचं सुद्धा दर्शन घेतलं. देवी तर एक नंबर होती. मग येईल जय भवानी गोंधळी समाजाकडे. या देवीच्या समोर रांगोळी एक नंबर काढली. देवी तर सुंदरच होती. या सुद्धा देवीचं दर्शन केलं आणि डायरेक्ट येऊन पोचला शिवसेनेच्या देवीकडे. हय तर गर्दी भरपूर होती. या सुद्धा देवीचं दर्शन घेतलं. एवढी सारी मंडळी कशाक जमली तर थोड्याच वेळात नाटक चालू असतं. आमका सुद्धा नाटकाची आरत गावली. तुम्ही सुद्धा ऐका नाटकाची आरत. नाटकी रंग तर त्यांची छोटी जराशी क्लिप घेतलंय. जे माका आता समोर दिसत त्या दोन कलाकारांचं नाव काय आता माका नाटक प्रेमीच सांगू शकता. तरी आजच्या पुरता बस झाला. भेटूया पुढच्या वेळी. तरी असेच येत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.